कॉस्ट शीट प्रॉब्लेम नंबर 6 या ठिकाणी आपण आज पाहत आहात. प्रिपेअर कॉस्ट शीट फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. फर्स्ट, डायरेक्ट मटेरियल 60,000, डायरेक्ट वेजेस 1/3 of the direct material, direct expenses 20% of direct material and direct labor cost, factory overhead 1/8 of the prime cost, office and administrative expenses 25% of the factory cost, then selling overhead 10% of the cost of production, then profit 20% of total cost. तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल 2 पाहिलेले होते. आता या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेत आहात. सर्वप्रथमतः या क्वेश्चनमध्ये या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट 60,000 दिलेली आहे, परंतु बाकीचा खर्च या ठिकाणी या 60,000च्या आधारे त्या ठिकाणी गृहीत धरलेला या ठिकाणी किंवा आपल्याला सांगितलेला आहे तो किती टक्के किंवा कसं पद्धतीने त्या ठिकाणी असायला पाहिजे. तर ह्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी कॉस्ट शीट तयार करत आहात. कॉस्ट शीटचा फॉर्मॅट तर आपल्याला माहीतच आहे. या ठिकाणी कॉस्ट शीटचा फॉर्मॅट कॉस्ट शीट पर्टिक्युलर्स अमाऊंट. आता या ठिकाणी सर्वप्रथमतः दिलेल्या माहितीच्या आधारे आपण कॉस्ट शीटच्या सुरुवातीला कोणते एक्सपेन्सेस त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे किंवा घ्यायला हवे. तर आपण अकॉर्डिंग टू द कॉस्ट शीटचा जो फॉर्मॅट सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेला होता त्यानुसार ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस हे आपण कॉस्ट शीटच्या सुरुवातीला त्या ठिकाणी घेत असतो. म्हणून या ठिकाणी डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे 2 डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, म्हणून आपण ते कॉस्ट शीटच्या एकदम सुरुवातीला घेत आहोत. सर्वप्रथमतः डायरेक्ट एक्सपेन्स ठिकाणी आहे 60,000 रुपये आणि डायरेक्ट वेजेसची अमाऊंट त्या ठिकाणी दिलेली नाही. फक्त आपण डायरेक्ट वेजेस आपल्याला कसे घ्यायचं सांगितलेलं आहे. डायरेक्ट वेजेस 1/3 ऑफ द डायरेक्ट मटेरियल कॉस्ट. आता डायरेक्ट मटेरियल 60,000 आहे, तर 60,000च्या 1/3 आपल्याला त्या ठिकाणी अमाऊंट घ्यायची आहे. म्हणजेच या ठिकाणी 60,000च्या 1/3 अमाऊंट या ठिकाणी येणार आहे 20,000 रुपये आपल्याला डायरेक्ट वेजेस म्हणून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी डायरेक्ट वेजेस आपण घेत आहात, तर त्याची अमाऊंट या ठिकाणी 20,000. तर 20,000 कसे घेतले, कारण 20,000 डायरेक्ट वेजेस 1/3 ऑफ द डायरेक्ट मटेरियल, म्हणजे डायरेक्ट मटेरियलचे 60,000च्या 1/3 अमाऊंट आपल्याला 20,000 डायरेक्ट वेजेस म्हणून घ्यायचे आहे. त्यानंतर आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस 20% ऑफ डायरेक्ट मटेरियल अँड डायरेक्ट वेजेस. आता या ठिकाणी 60,000च्या 20% आणि डायरेक्ट वेजेस जी अमाऊंट या ठिकाणी 20,000 आलेली आहे त्याच्या या ठिकाणी 20%, म्हणजे ह्या दोन्हीच्या 20% अमाऊंट आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून घ्यायची आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस तर ह्या दोन्हीच्या 20% या ठिकाणी हे या ठिकाणी 60,000च्या जर 20% अमाऊंट केली तर आपण या ठिकाणी 12,000 रुपये मिळतात आणि 20,000च्या या ठिकाणी 20% अमाऊंट केली तर आपल्याला या ठिकाणी 4,000 रुपये मिळतात. म्हणजे 12 आणि 4 या ठिकाणी आपल्याला 18,000 रुपये डायरेक्ट एक्सपेन्सेसचे त्या ठिकाणी घ्यायचे आहे. मग आता पुन्हा आपण या क्वेश्चनवर जाऊया. या ठिकाणी डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर असे डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही की जेणेकरून असे एक्सपेन्सेस आपल्याला सर्वप्रथमतः जे प्राईम कॉस्टमध्ये जातात ते आपल्याला घ्यायला हवे. असे एक्सपेन्सेस त्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजेच डायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला या ठिकाणी 3 आहात. म्हणजे हे सर्व जे एक्सपेन्सेस आहेत ते सर्व या ठिकाणी प्राईम कॉस्टमध्ये जाणारे एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे प्राईम कॉस्टमध्ये ते एक्सपेन्सेस येतात. या ठिकाणी आपण याला नाव देऊया प्राईम कॉस्ट. तर प्राईम कॉस्टची या ठिकाणी अमाऊंट 18,000, त्याचबरोबर इथं 20,000 अमाऊंट आहे. 60,000, 20,000 आणि 18,000 या ठिकाणी 78,000 आपण या ठिकाणी बाहेरच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहून घेऊया 78,000, कारण या तिन्हीची टोटल आहे 78,000. आपण त्याला या ठिकाणी नाव दिलेलं आहे प्राईम कॉस्ट. तर आपण रेड असं या ठिकाणी करू आणि बोर्ड पण करून घेऊयात, म्हणजे ते आपल्याला साहजिकच लक्षात येईल. प्राईम कॉस्ट. आता प्राईम कॉस्टच्या नंतर या ठिकाणी कोणते एक्सपेन्सेस असतात, तर प्राईम कॉस्टच्या नंतर
फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस असतात. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्ट हेड दिलेला आहे, म्हणजे सर्व एक्सपेन्सेस या ठिकाणी एकंदरीत टोटलमध्ये दिलेले आहेत फॅक्टरी ओव्हरहेड म्हणून. तर आपण या ठिकाणी प्राईम कॉस्टच्या नंतर फॅक्टरी ओव्हरहेड असं या ठिकाणी आपल्याला टायटल घ्यायचं आहे आणि त्याची अमाऊंट आपल्याला किती सांगितलेली आहे, तर 1/8 अपॉन प्राईम कॉस्ट, म्हणजे प्राईम कॉस्टच्या 1/8 अमाऊंट आपण तुम्ही या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड म्हणून घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेडची अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे 78,000च्या आपल्याला या ठिकाणी 1/8 अमाऊंट घ्यायची आहे. या ठिकाणी सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेममध्ये असे नंतर कोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत का ते पाहायचे आहेत. आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की आता यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही आहेत, म्हणून या ठिकाणी डायरेक्ट मटेरियल वेजेस एक्सपेन्सेस हे 3 डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. तर या तिन्हीची टोटल या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आपण त्याला त्या ठिकाणी नाव देत आहात प्राईम कॉस्ट. तर या ठिकाणी प्राईम कॉस्ट या ठिकाणी तिन्हीचे टोटल राहील. तर मग या तिन्हीचे टोटल त्या ठिकाणी किती येत आहे, तर या तिन्हीचे टोटल या ठिकाणी 60,000, 20,000, 80,000 आणि या ठिकाणी 18,000 प्लस जर केले तर त्या ठिकाणी 98,000 आपल्या या ठिकाणी अमाऊंट मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी आपली प्राईम कॉस्ट किती आहे, तर 98,000 आपली प्राईम कॉस्ट आहे. आता नंतर या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड दिलेला आहे. आपण या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड किती सांगितलेत, 1/8 ऑफ द प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टच्या 8वा भाग त्या ठिकाणी आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड घ्यायचे आहे. या ठिकाणी आपण फॅक्टरी ओव्हरहेड घेत आहात. या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड या ठिकाणी 1/8 ऑफ प्राईम कॉस्ट. तर या ठिकाणी आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड अशा पद्धतीने घ्यायचे आहे प्राईम कॉस्टच्या. तर प्राईम कॉस्टच्या फॅक्टरी ओव्हरहेड जर 8वा भाग केला तर या ठिकाणी 98,000 गुणिले 1/8. तर या ठिकाणी आन्सर येत आहे 12,250. 12,250 या ठिकाणी आपली प्राईम कॉस्ट आहे, सॉरी फॅक्टरी कॉस्ट आहे. तर या ठिकाणी फॅक्टरी ओव्हरहेड आपण कॅल्क्युलेट करत आहात. तर फॅक्टरी ओव्हरहेडमध्ये आपल्याला या ठिकाणी टोटल ओव्हरहेड या ठिकाणी दिलेले आहे. तर या ठिकाणी थर्ड या ठिकाणी प्राईम कॉस्टच्या नंतर फॅक्टरी कॉस्ट इज हिअर 98,000 प्लस 12,250. या दोन्हीची जर या ठिकाणी आपण टोटल केली तर टोटल आहे 1,10,250. 1,10,250 हे आपली त्या ठिकाणी फॅक्टरी कॉस्ट आहे. आता नंतर कॅल्क्युलेट करतोय आपण. नंतर या ठिकाणी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ऑफिस ओव्हरहेड. तर ऑफिस ओव्हरहेड या ठिकाणी आपल्याला अमाऊंट सांगितले आहे 25% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. नंतर फॅक्टरी कॉस्टच्या नंतर या ठिकाणी ऑफिस ओव्हरहेड येत आहे. तर ऑफिस ओव्हरहेडची आपल्याला अमाऊंट सांगितलेली आहे. या ठिकाणी पहा 25% ऑफ फॅक्टरी कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट किती आहे, 1,10,225 फॅक्टरी कॉस्ट आहे. तर मग या ठिकाणी आपण याला कॅल्क्युलेशन कसं करणार, 1,10,250 गुणिले या ठिकाणी किती टक्के सांगितलेलं आहे आपल्याला, तर या ठिकाणी आपल्याला 25% गुणिले 25/100 जर आपण या ठिकाणी अमाऊंट केली तर 27,562 आपल्याला अशी त्या ठिकाणी अमाऊंट मिळेल. म्हणजेच या ठिकाणी एक्सपेन्सेस येणार आहे 27,562 6.5 अशी या ठिकाणी आपल्याला अमाऊंट फॅक्टरी. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस या ठिकाणी
25% 1,10,250च्या 25% अमाऊंट या ठिकाणी 27,562 असे त्या ठिकाणी येत आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला इथे मिळत आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन या दोन्हीची जर टोटल केली तर आपल्याला या ठिकाणी बाहेरच्या कॉलममध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शनची अमाऊंट मिळणार आहे. मग या ठिकाणी 1,10,250 प्लस 27,562.5 तर 1,37,812 5 या ठिकाणी हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता नंतर क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सेलिंग ओव्हरहेड दिलेला आहे की या प्रोडक्टसाठी एक सेलिंग ओव्हरहेड 10% कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा झालेला आहे किंवा होणार आहे. तर मग या ठिकाणी आपण सेलिंग ओव्हरहेड घेत आहात. तर सेलिंग ओव्हरहेड किती सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या 10% सेलिंग ओव्हरहेड सांगितलेला आहे. तर या ठिकाणी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1,37,812.5 तर या ठिकाणी त्याचे 10% जर आपण घेतले तर 10% किती येतील या ठिकाणी 10% 1,37,81 हे त्या ठिकाणी आपल्याला 10% मिळणार आहे. मग आता त्या ठिकाणी टोटल कॉस्ट किती राहील तर या ठिकाणी टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड सेलिंग ओव्हरहेडची या ठिकाणी दोन्हीची टोटल केली तर आपल्याला या ठिकाणी टोटल कॉस्ट मिळणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी टोटल कॉस्ट 1,51,593.5 अशी त्या ठिकाणी खर्च झालेला आहे किंवा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच टोटल कॉस्ट त्या ठिकाणी एकूण खर्च 1,51,593.5 त्या ठिकाणी होणार आहे. नंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे की प्रॉफिट त्याच्यावर त्या ठिकाणी किती होण्याची शक्यता तर या ठिकाणी 20% ऑफ द टोटल कॉस्ट. या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट टोटल कॉस्टच्या 20% त्या ठिकाणी ठेवायचं आहे. म्हणजेच टोटल कॉस्टच्या नंतर या ठिकाणी आपण प्रॉफिट घेऊयात. प्रॉफिट त्या ठिकाणी हा टोटल कॉस्टच्या 20%. तर या ठिकाणी प्रॉफिट 30,318.7 असा या ठिकाणी प्रॉफिट राहणार आहे. आता टोटल कॉस्टच्या नंतर आपण या ठिकाणी प्रॉफिट सुद्धा या ठिकाणी अमाऊंट पाहिलेली आहे. आता नंतर आहे की सेलिंग प्राइस मग त्या ठिकाणी काय आहे. आपण प्रॉफिटच्या नंतर या ठिकाणी सेल्स असं घेऊया. तर टोटल सेल्स तर या ठिकाणी आपण पाहिला तर टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस अशा पद्धतीने त्या ठिकाणी ठरत असते. म्हणजे आपण आता आपल्या सर्वात शेवटी फायनली आपल्याला या ठिकाणी मग या ठिकाणी सेल्स टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल्स. तर या ठिकाणी या दोन्हीची जर या ठिकाणी टोटल केली तर 1,51,593.5 प्लस 30,000 बरोबर 30,318.7 तर या ठिकाणी 1,81,912.2 असं त्या ठिकाणी सेलिंग प्राइस राहील. 1,81,912.2 तर ही आपल्याला त्या ठिकाणी सेलिंग प्राइस मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ही कॉस्ट शीट सॉल्व करत आहात आणि आपल्याला या क्वेश्चनमध्ये प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट,
कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट किती आहे, देन प्रॉफिट कॉस्ट 20% जर ठेवला तरी किती अमाऊंट त्या ठिकाणी येऊ शकते, आणि फायनली सेलिंग प्राईस काय राहील हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.